खुशखबर खुशखबर खुशखबर. आपल्या घरी लग्न असो, साखरपुडा किंवा इतर कार्यक्रम, अगदी हवेशीर प्रशस्त भव्य दिव्य लॉन अगदी अल्प दरात मिळणार असून अनीसभाई सय्यद व मंजूरभाई शेख MS यांच्या वतीने भव्य 1 एकर मध्ये प्रस्तुत लॉन सोलापूर शहरातील नई जिंदगी मध्ये अमन लॉन ची सुरुवात केली असून आजच आपला कार्यक्रम बुक करा. आमचा पत्ता अमन लॉन, गट नंबर 67, युनिटी स्मार्ट सिटी जवळ, बालाजीनगर एअरपोर्टच्या पाठीमागे, नई जिंदगी सोलापूर. मोबाईल क्रमांक 78 430 438 43. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे महाराष्ट्र शाखेच्या वतीने मुंबईत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीरशैव महासभेच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांवर विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन विधानसभेत महात्मा बसवेश्वर महाराजांचे तैलचित्र लावण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती वीरशैव लिंगायत महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली. जगद्गुरू श्री 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 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, कर्नाटक राज्याचे कॅबिनेट मंत्री ईश्वर खंदारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच देशभरातील वीरशैव लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी प्रास्ताविक केले. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी वीरशैव लिंगायत समाजाला सकल वीरशैव समाज असे यापुढे संबोधले जावे, महाराष्ट्राच्या विधानसभेत महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र लावण्यात यावे आणि नवी मुंबई परिसरात वीरशैव समाजाला शासनाने 1 एकर जागा द्यावी. त्या जागेवर देशभरातून मुंबईत येणाऱ्या वीरशैव समाजाच्या मुलांसाठी तसेच मुंबईत येणाऱ्या समाज बांधवांसाठी राहण्याची सोय व्हावी. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वीरशैव समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी करण्यात आली. देशाचे तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सन 2013 मध्ये वीरशैव लिंगायत समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते, परंतु केंद्रात सरकार बदलले आणि ती मागणी प्रलंबित राहिली. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संमती देऊन लवकरच विधानसभेत महात्मा बसवेश्वर यांचे तैलचित्र लावणार असल्याचे सांगितले. त्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी राज्यात मंत्रिमंडळात वीरशैव समाजाला प्रतिनिधित्व देण्याबाबत सकारात्मकता दाखवून दिल्लीला या लवकरच चर्चा घडवून आणून निर्णय घेऊ असे सांगितले. त्यानंतर KLEचे कुलगुरू डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी वीरशैव रत्न, बसव समितीचे अरविंद जत्ती यांना बसवरत्न, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना वीरशैव भूषण, बिदरचे माजी आमदार अशोक केनी यांना पंचाचार्य रत्न, पंढरपूरचे अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांना विठ्ठल सेवा पुरस्कार, कलबुर्गीचे शरणबसवेश्वर विद्यावर्धक संघाच्या चेअरपर्सन डॉक्टर दाक्षायणी अव्वाजी यांना अक्क महादेवी रत्न, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश शिवटे यांना वीरशैव आरोग्य दूत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात संपूर्ण देशभरातून वीरशैव बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे अध्यक्ष, कर्नाटक राज्याचे मंत्री ईश्वर खंड्रे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ चाकोते, महिला अध्यक्ष उमा नाईक, मुंबई अध्यक्ष महेश मुद्दा, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष शंकर बिद्री, तेलंगणा अध्यक्ष नेती महेश्वर, तामिळनाडूचे अध्यक्छ S नागराथिमन, युवा अध्यक्ष व्यंकट रेड्डी पाटील, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष विश्वशंकर चाकोते, रोहिणी कल्याणी, गुणवंत पाटील, गुरुपादप्पा पाचशेट्टी, प्रकाश गवळी, प्रवीण संगोलगी, चंद्रकांत नागणसुरे, अनिल चौगुले, शिवराज शेटकर आदींनी परिश्रम घेतले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.